मित्रांनो, आज आपल्याला इयत्ता 7वीतील 15वी कविता असे जगावे या कवितेचा अभ्यास करायचा आहे। या कवितेचे कवी आहेत गुरु ठाकूर। आपल्या सर्वांना या ठिकाणी बोर्डावरती शब्द लिहून दिलेले ते शब्द आपल्याला आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आणि त्याचबरोबर हे शब्द आपल्याला पाठ देखील करायचे आहे। कारण शब्द वाचले किंवा शब्द पाठांतर केले की कविता समजण्यासाठी आपल्याला सोपं जाणार आहे। सुरुवातीला या कवितेमध्ये कवी एक बहुमोल असा संदेश या कवितेच्या माध्यमातून देत आहेत की माणसाने आपला जीवन कसं जगावं। माणसं या जगातली माणसं ही आपापल्या परीनं जसं आपल्याला वाटतं त्या पद्धतीनं ते जीवन जगतात। मात्र जीवन कशा पद्धतीने जगलं पाहिजे याचा एक सुंदर असा उदाहरण या कवितेच्या माध्यमातून गुरु ठाकूर यांनी दिलेले आहे। माणसाने जीवन जगत असताना प्रबळ इच्छाशक्ती ठेवून आपल्या जीवनात आलेल्या संकटाशी लढून सामना करून आपला जीवन जगायचं आहे। तसेच सुरुवातीला ही कविता मी तुम्हाला गाऊन दाखवणार आहे, मग त्यानंतर तुम्ही ही कविता त्याच पद्धतीने पाठ करायची आहे किंवा या कवितेला आणखीन काही ताल सूर किंवा त्याला लय लावण्याचा जर प्रयत्न तुम्हाला करायचा असेल तर इतर गीतावरती देखील तुम्ही ते करू शकता। तर सुरुवातीला कविता ऐकायची आपल्याला। असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर। असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर। नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची। नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची। आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची। असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर। असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर। नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना। पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना। हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना। संकटास ही ठणकावून सांगावे ये आता बेहत्तर। नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना। करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना। गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना। स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर। स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर। नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। नजर